फिटनेस ॲक्च्युली हा शब्द आजकाल खूप महत्त्वाचा झालेला आहे. कारण या धावपळीच्या जगामध्ये लोकांना फिटनेसबद्दल एकदम महत्त्व वाटायला लागलेलं आहे. कारण माहिती आहे त्यांना की फिटनेस व्यतिरिक्त ॲक्च्युली बाकी सर्व व्यर्थच आहे. तर अशा फिटनेसबद्दल एखादं करिअर आहे का? तर हो, असं एक करिअर आहे आणि अशाच फिटनेसशी रिलेटेड करिअरबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर नमस्कार, मी संजीव केळकर IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि जसं मी बोललो की फिटनेस रिलेटेड असं काही करिअर आहे का? तर ते करिअर आहे करिअर ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर. आणि योगा इन्स्ट्रक्टर हे खूप चांगलं करिअर आहे, जरा हटके करिअर आहे. बरीच लोकं ह्याच्याबद्दल ॲक्च्युली विचारच करत नाहीत. तर त्या करिअरबद्दल आज आपण माहिती घेऊया. तर त्याच्या आधी पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया की योगा इन्स्ट्रक्टरचा बॅकग्राऊंड काय आहे. तसं बघायला गेलं तर योगा ही खूप प्राचीन कला आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर का बघायला गेली तर. आणि तुमचं आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जर का तुम्हाला सांभाळायचं असेल तर योगासारखा दुसरा प्रकार नाही. कारण फिटनेस म्हटलं की लोकांना फक्त व्यायाम हा एकच प्रकार म्हणजे लक्षात येतो की जिममध्ये जायचं आणि वजनं उचलायची. पण योगा हा एक असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्ती तुम्हाला मिळते. आणि आत्ता कसं जीवन बघायला गेलं तर धावपळीचं जीवन आहे, कामाच्या ठिकाणी ताण आहे, मानसिक प्रेशर आहे, जंक फूड खाल्लं जातं आहे, धूळ आहे, धावपळ आहे, गर्दी आहे. आणि ह्या सर्वामध्ये ॲक्च्युली माणसाला फिटनेस ठेवण्यासाठी वेळच मिळत नाही. तर योगा हा एक असा प्रकार आहे, अर्ली इन द मॉर्निंग आपल्याला करायचा असतो. त्याच्यामुळं टाईम किंवा वेळ काढणं सोपं जातं. आणि जर का आपल्या व्यवस्थित इन्स्ट्रक्टर किंवा माहिती मिळाली तर ते करणं सोपं असतं. आणि त्यामुळं योगा इन्स्ट्रक्टरची सध्या काळाला फार गरज आहे, इवन आपल्या समाजाला पण फार गरज आहे. आणि त्यामुळे एक चांगलं करिअर म्हणून योगा इन्स्ट्रक्टर तुम्ही ह्या करिअरकडं पाहू शकता. तर आपण बघितलं आता बॅकग्राऊंड. तर योगा इन्स्ट्रक्टर म्हणून ॲक्च्युली तुमच्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत किंवा रोल काय आहे तुमचा? त्याचं योगा इन्स्ट्रक्टर बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. कारण आत्ताच आपण म्हटलं की फिटनेसबद्दल लोकं एवढी जागरूक नाही आहेत किंवा सिरियस नाही आहेत. आणि त्यामुळं फिटनेस राखला पाहिजे आणि फिटनेस राखण्यासाठी योगासारखं दुसरं माध्यम नाही हे पहिलं तुम्हाला लोकांना समजावून सांगता आलं पाहिजे. आणि ते समजावून सांगितल्यानंतर जेव्हा तुमच्याकडं पार्टिसिपंट्स येतात किंवा लोकं तुम्हाला येऊन काही सल्ला विचारतात किंवा तुमच्याकडं योगा शिकण्यासाठी येतात, तेव्हा त्या सर्व पार्टिसिपंट्सना तुम्हाला जी काही योगाचे प्रकार आहेत ते डिमॉन्स्ट्रेट करून दाखवता आले पाहिजेत. प्रत्येकाची एक फिटनेस लेव्हल तुम्हाला ओळखता आली पाहिजे. कारण बघायला गेलं तर प्रत्येकाची फिटनेस लेव्हल किंवा फिटनेस किंवा शारीरिक क्षमता वेगळी वेगळी असते. आणि त्यामुळे प्रत्येकासाठी एक वेगळा फिटनेस प्रोग्रॅम, योगा प्रोग्रॅम तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाची फिटनेस प्रोग्रॅम दिल्यानंतर त्याची जाच करणं, पडताळणी करणं किंवा 2 मंथ्स डाऊन द लाईन, 4 मंथ्स डाऊन द लाईन त्याच्यामध्ये काही सुधारणा होते का हे चेक करण्याचं काम पण तुम्हाला करायचं आहे ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर. आणि जर का त्याच्यावर काही वर्कआउट होत नसेल तर दुसऱ्या वेगळ्या प्रकारचे योगाचे प्रकार किंवा आसनं किंवा न्यूट्रिशन्स तुम्हाला देणं, त्यासाठी एक वेगळा प्लॅन बनवणं हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. तर योगाचा कंप्लीट अभ्यास, योगाचं कंप्लीट ज्ञान आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसासाठी एक वेगळा योगाचा प्लॅन किंवा प्रोग्रॅम तुम्हाला डिझाईन करता आला पाहिजे. हे ॲक्च्युली बेसिक जॉब आहे योगा इन्स्ट्रक्टरचा. तर योगा इन्स्ट्रक्टरचा जॉब तर कळला, पण योगा इन्स्ट्रक्टर म्हणून जर का मला करिअर करायचं असेल तर मी लर्निंग कुठून घेणार? तर आता योगा इन्स्ट्रक्टर करायचं असेल तर ॲक्च्युली खूप प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत. पण तुम्ही ॲक्च्युली लर्निंगच्या किंवा शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये कुठच्या लेव्हलला आहात त्याच्यावर अवलंबून आहे. 12वी नंतर जर का तुम्ही फुल टाईम योगा इन्स्ट्रक्टर म्हणून जर का करिअर करणार असाल तर बॅचलर इन आर्ट्स या फिर बॅचलर इन योगशास्त्रा या फिर मास्टर इन योगशास्त्रा, त्याच्यानंतर PhD इन योगशास्त्रा, जसं आपण BSc, BCom, BA करतो तसं फुल 3 इयर्सचा ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम आपल्याला योगशास्त्रामध्ये करता येतो. 3 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट 6 सेमिस्टर. त्याच्यानंतर मास्टर पण आपल्याला योगशास्त्रामध्ये करता येतं 4 सेमिस्टर किंवा 2 फुल वर्ष. आणि त्याच्यानंतर परत PhD करायची असेल तर तुम्हाला अगदी योगामध्ये एकदम
डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळते. एक डिटेल किंवा एक क्लासिफाईड योगा इन्स्ट्रक्टर, योगा टीचर म्हणून तुम्ही डिग्री पण मिळवू शकता आणि काम पण करू शकता. पण जर का तुम्ही ग्रॅज्युएट लेवलला असाल, बऱ्याच ठिकाणी जॉबसाठी प्रयत्न केला परंतु मनासारखा जॉब किंवा इन्कम तुम्हाला मिळालेलं नाही आणि म्हणून तुम्ही ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर म्हणून ह्या करिअरकडे बघत असाल, तरीसुद्धा एक चांगलं करिअर हे होऊ शकतं. तर ह्याच्यामध्ये अगदी बेसिक लेवलला सर्टिफिकेशन कोर्स किंवा डिप्लोमा लेवलपर्यंत जे कोर्स पण अवेलेबल आहेत आणि ते कोर्स करूनसुद्धा तुम्ही ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायला सुरुवात करू शकता आणि नंतर स्वतःचं नॉलेज अपग्रेड करू शकता. आता हे कोर्सेस जर का बघायला गेले तर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये डिपेंड्स अपॉन कुठच्या लेवलला तुम्ही कोर्स घेताय. सर्टिफिकेशन लेवलचा कोर्स बघायला गेला तर 200 अवर्सचा, 300 अवर्सचा, 400 अवर्सचा किंवा 40 डेज, 3 to 6 मंथ्सपर्यंतचे पण सर्टिफिकेशन कोर्स अवेलेबल असतात. परंतु 12वी नंतर जर का तुम्हाला फुल टाईम करायचं असेल तर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन इन योगा, 2 वर्षाची मास्टरी इन योगा तुम्ही करू शकता. आणि ह्यासाठी जर का बघायला गेलं तर कुठची कॉलेजेस किंवा कुठच्या इन्स्टिट्यूट्स अवेलेबल आहेत हे आपण बघूया. तर योगाचं जर का तुम्हाला 12वी नंतर म्हणजे फुल टाईम जर का ग्रॅज्युएशन कोर्स करायचा असेल 3 वर्षाचा किंवा 6 सेमिस्टरचा, तर कैवल्यधाम योग संस्था आहे, त्यांचं GS कॉलेज ऑफ योगा पण आहे आणि हे लोणावळ्याला आहे जनरली पुण्याजवळ. तर तिथं तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स इन योगा, बॅचलर ऑफ आर्ट्स इन योगशास्त्र या फिर मास्टर ऑफ आर्ट्स इन योगशास्त्र, पोस्ट ग्रॅज्युएशन या फिर PhD लेवलपर्यंतचे कोर्स पण तुम्हाला कैवल्यधाम योग इन्स्टिट्यूट लोणावळ्याजवळ आहे, तिथं तुम्हाला आरामात करायला मिळू शकतात. तर ह्याच्या व्यतिरिक्त सर्टिफिकेशन कोर्ससाठी जर का बघायला गेलं तर योग इन्स्टिट्यूट आहे. ही ॲक्च्युली एक वर्ल्ड वाईड इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे जगभरात सगळीकडं त्यांच्या शाखा आहेत. कारण योगा हल्ली फक्त भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही आहे, बाहेरच्या देशांना पण योगाचं महत्त्व कळलेलं आहे. त्यामुळे योगा इन्स्टिट्यूट ही वर्ल्ड वाईड काम करते. भारताभर त्यांचं हेडक्वार्टर आहे. मुंबईत बघायला गेलं तर 3-4 ब्रँचेस आहेत. सांताक्रूझ त्यांचं हेड ऑफिस आहे. भारतभर पण कोची, गोवा यासारख्या 2-3 ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. याप्रमाणे जर का सर्टिफिकेशन कोर्स करायचा असेल तर तामिळनाडू बेस ईशा योग इन्स्टिट्यूट आहे, तिकडं तुम्ही करू शकता. किंवा कुशी योगालय बेंगलोरला आहे, तिथं पण तुम्ही जाऊ शकता. शिवानंद आश्रम आहे, जी पण एक वर्ल्ड वाईड इन्स्टिट्यूट आहे आणि तिथं पण तुम्ही योगाचा सर्टिफिकेट लेवलपर्यंतचा कोर्स करू शकता. राममणी अय्यंगर मेमोरियल योगा इन्स्टिट्यूट पुण्याजवळच आहे परत एकदा, तर तिथं पण तुम्ही योगाचे सर्टिफिकेशन कोर्स करू शकता. यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएट अष्टांग इन्स्टिट्यूट म्हणून आहे, तिथं पण योगाचे चांगले प्रोग्रॅम्स तुम्हाला मिळू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त जर का बघायला गेलं तर हिमालयन योग इन्स्टिट्यूट ही पण एक वर्ल्ड वाईड इन्स्टिट्यूट आहे. क्रोएशिया आणि इंडिया 2 ठिकाणी त्यांचं ऑपरेशन चालतं आणि जनरली चांगल्या प्रकारचा कंटेंट तुम्हाला इथं मिळू शकतो. कोर्स फी जर का बघायला गेलं तर डिपेंड आहे तुम्ही कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये करताय आणि किती ड्युरेशनसाठी तुम्ही करताय. जर का डिग्री लेवलपर्यंत बॅचलर इन योगशास्त्र करायला गेलं तर ऑलमोस्ट 2-1 लाख, 2 ते 2.5 लाखपर्यंतची तुम्हाला 3 वर्षाची जी काही फी आहे ती द्यायला लागते. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली कोर्स फी कमी आहे, परंतु हॉस्टेल आणि राहण्याचा चार्जेस खूप जास्त आहे. कारण बघायला गेलं तर योगांचे जे प्रोग्रॅम आहेत, सर्टिफिकेशन कोर्स जर का बघायला गेले तर ते ऑनलाईन पण अवेलेबल आहेत, परंतु जी क्लासरूम ट्रेनिंग आहेत त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल. म्हणजे तुम्ही इन्स्टिट्यूटच्या जवळच राहत असाल तर घरून तुम्ही अपडाऊन करू शकता ॲज अ नॉन रेसिडेन्शियल म्हणून, म्हणजे तुम्हाला हॉस्टेलचा खर्च येत नाही. पण जर का तुम्ही हिमालयन इन्स्टिट्यूटसारख्या लांब किंवा तामिळनाडूसारख्या दुसऱ्या जागी जाऊन जर का योगाचं ट्रेनिंग घेणार असाल तर तुम्हाला तिथं रेसिडेन्शियल कॅटेगरीमध्येच राहायला लागतं. त्यामुळे कोर्सची फी जनरली 25,000पासून ते 60,000पर्यंत असते, परंतु तुम्हाला तिकडं 2-3 महिने राहणं किंवा 6 महिने राहण्याचा जो खर्च आहे तो कदाचित 50,000पासून ते 90,000पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही कुठं काम करताय किंवा कुठं शिक्षण घेताय त्याच्यावर फी अवलंबून आहे. आता जसं बघायला गेलं तर हिमालयन इन्स्टिट्यूट इथं तर ऑलमोस्ट 2200 पाऊंडची फी आहे. म्हणजे का रुपीजमध्ये बघायला गेलं तर ऑलमोस्ट 2 लाख रुपयापर्यंत फी तुम्हाला द्यायला लागते. पण तुम्हाला तिथंच राहायचं आहे आणि जनरली योगावर एक असं निसर्गाच्या सानिध्यातच तुम्हाला करणं जास्त गरजेचं असतं, जिथं हवा शुद्ध आहे, जिथं ॲक्च्युली धूळ, प्रदूषण किंवा आवाजाचा काही गोंधळ नाही आहे, तुम्ही शहरापासून लांब आहात, अशा ठिकाणी जनरली योगाचं ट्रेनिंग घेणं आणि योगा करणं जास्त सोयीस्कर असलं पाहिजे. त्यामुळं अशा चांगल्या लोकेशनलाच ही कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूट आहेत, त्यामुळं तुम्हाला फीस जास्त भरायला लागते. ॲज अ सिलेबस म्हणून तुम्हाला खूप सारे कंटेंट्स मिळतात ह्याच्यामध्ये.
जसं योगाची फिलॉसॉफी किंवा योगाची ॲनाटॉमी ह्याच्याबद्दल तुम्हाला कंटेंट मिळतात. टीचिंग मेथडॉलॉजी कारण तुम्ही ॲज अ टीचर म्हणून करिअर करणार असाल त्यामुळे तुम्हाला टीचिंग मेथडॉलॉजी शिकायला मिळते, प्रॅक्टिकल्स मिळतात. ह्याच्या व्यतिरिक्त योगाची ओरिजिन काय आहे, हिस्ट्री काय आहे, डेव्हलपमेंट काय आहे ह्याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळते. योगाचे जे मास्टर्स आहेत किंवा महर्षी म्हणू आपण त्यांना, त्यांच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळते. जसं स्वामी ऑरोबिंदो आहेत, स्वामी विवेकानंद आहेत किंवा स्वामी दयानंद सरस्वती आहेत, अशा महर्षींबद्दल पण तुम्हाला माहिती मिळते. योगिक लाईफस्टाईल, योगिक न्यूट्रियन्स किंवा योगिक हेल्थ सिक्रेट्स ह्याच्याबद्दल पण तुम्हाला चांगले कंटेंट्स या कोर्समध्ये बघायला मिळतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आसनं, योग मुद्रा किंवा नाडी किंवा बंध, ह्याच्या व्यतिरिक्त क्रियाज, प्राणवायू, इतर जे 10 वायू आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळते. सो योगा रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ह्या कोर्समध्ये ॲज अ कंटेंट म्हणून मिळू शकतात आणि त्यानंतर तुम्ही ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर म्हणून चांगलं करिअर करू शकता. तर हे सर्व केल्यानंतर तुम्हाला करिअर स्कोप काय आहे? आता ह्याच्यासाठी कोर्स जरी घेतला तरी तुम्हाला स्वतः डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. कारण योगा इन्स्ट्रक्टर म्हणजे तुम्हाला लवकर उठणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळं थंडीबिंडीच्या पिरियडमध्ये कदाचित लवकर उठणं जमणार नसेल तर यू आर नॉट अ गुड योगा इन्स्ट्रक्टर. त्यामुळे स्वतःला तुम्हाला पहिल्यांदा डिसिप्लिन असणं, डिटर्मिन असणं हे खूप गरजेचं आहे. किंवा जी काही डिफिकल्ट योगाची आसनं आहेत ती पहिली तुम्हाला आली पाहिजेत. तर तुम्हाला त्याच्याबद्दल पण पॅशनेट असणं गरजेचं आहे. तर या सर्व गोष्टी ॲज अ चांगल्या योगा इन्स्ट्रक्टर बनण्यासाठी उपयोगी पडतील किंवा गरजेच्या आहेत. आणि जॉब जर का बघायला गेला तर योगा इन्स्ट्रक्टर, योगा थेरपिस्ट, योगा ॲडवायझर, योगा टीचर, योगा रिसर्च ऑफिसर, योगा पब्लिकेशन ऑफिसर अशा बऱ्याच सारख्या पोस्ट तुम्हाला कॉर्पोरेट्समध्ये अवेलेबल आहेत. कारण कॉर्पोरेट्समध्ये कल्चर हे खूप जसं बघायला गेलं तर गुंतागुंतीचं किंवा स्ट्रेसफुल आहे. त्यामुळे कॉर्पोरेट्सला हल्ली एक डेडिकेटेड फिटनेस एक्झिक्युटिव्ह किंवा डेडिकेटेड योगा टीचर हा अपॉइंट केलेलाच असतो. त्यामुळे बऱ्याचशा कॉर्पोरेट्समध्ये तुम्हाला ह्या वरती दिलेल्या पोस्टसाठी आरामात रिक्रुटमेंट मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही एक योगाचे क्लासेस स्वतःचे सुरू करू शकता, कन्सल्टन्सी सुरू करू शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगलं अर्निंग मिळू शकतं. तुम्ही जर का 2-3 बॅचमध्ये सकाळच्या एक चांगल्या पार्टिसिपंट्सना जर का योगाचं ट्रेनिंग दिलं तर चांगलं कंटेंट किंवा चांगली अर्निंग तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. मोस्ट टॉप रिक्रुटर जर का बघायला गेले तर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये आजकाल योगा ट्रेनर किंवा योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तुम्हाला जॉब मिळू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त योगा किंवा नॅचरोपॅथी कॉलेज आहेत. कॉलेजचं नावच नॅचरोपॅथी आहे म्हटल्यानंतर ॲटोमॅटिक योगा टीचर किंवा योगा इन्स्ट्रक्टरची त्यांना रिक्वायरमेंट असते. आता आपण खूप साऱ्या इन्स्टिट्यूट बघितल्या, तिकडं पण ॲज अ योगा फॅकल्टी म्हणून तुम्हाला जॉब लागू शकतो. ESICची गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, तिकडं पण डेडिकेटेड योगा इन्स्ट्रक्टरची पोस्ट सध्या अवेलेबल आहे. त्यामुळे तिकडं पण तुम्ही गव्हर्नमेंट जॉब ह्याच्यामध्ये मिळवू शकता. हयात हॉटेलसारखी 5 स्टार 7 स्टार हॉटेल्स आहेत किंवा रिसॉर्ट्स आहेत. ह्या रिसॉर्ट्समध्ये पण जर का तुम्ही बघायला गेलं तर ऑल थिंग्स ॲट वन रूफ तुम्हाला दिल्या जातात. मग तिकडं स्पा असतो, जिम असतो. मग तिथं पण तुम्हाला डेडिकेटेड योगा ट्रेनर, योगा टीचर अव्हेलेबल असतो. त्यामुळं अशा मोठमोठ्या रिसॉर्ट्स किंवा हॉटेल्समध्ये पण तुम्हाला ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर म्हणून चांगला जॉब लागू शकतो. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी हे ॲक्च्युली एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे का कॉलेज आहे म्हणता येईल. तर तिकडं पण ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर किंवा टीचर म्हणून तुम्हाला चांगलं करिअर करता येतं. आणि जसं मी बोललो ॲज अ फ्रीलॅन्सिंग योगा टीचर किंवा फ्रीलॅन्सिंग पर्सनल योगा इन्स्ट्रक्टर म्हणून पण तुम्ही काम करू शकता, क्लासेस सुरू करू शकता आणि खूप चांगलं करिअर ह्याच्यामध्ये बनवू शकता. सॅलरी बघायला गेला तर एक 10,000पासून ते 25,000पर्यंतची इनिशियल सॅलरी तुम्हाला ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर किंवा टीचर ह्या सगळ्या कॉर्पोरेट्समध्ये मिळू शकते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्ही मास्टर डिग्री केली असेल, खरोखर तुमचं नॉलेज खूप अपग्रेडेड असेल तर 1,00,000 रुपये प्रति महिना पण सॅलरी तुम्हाला ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर म्हणून मिळू शकते. फॉरेनमध्ये पण योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्याची चांगली संधी तुम्हाला आहे. तर तुम्ही योगा इन्स्ट्रक्टर म्हणून ह्या करिअरचा नक्की विचार करा आणि त्याच्याबद्दल माहिती तर तुम्हाला मी दिलीच आहे. तर तुमच्या एक बुद्धीला चालना देऊन योगा इन्स्ट्रक्टर म्हणून करिअर करण्यासाठी प्रयत्न करा. आणि जसं मी तुम्हाला बोललो की क्रॉसरोडच्या या सिरीजमध्ये आम्ही खूप व्हिडिओ घेऊन येतो किंवा येणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एका करिअरबद्दल आम्ही माहिती देणार आहोत. तर तुम्ही जर का ह्या चॅनलला अजूनही नवीन असाल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओजबद्दल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये किंवा रिलेटिव्समध्ये शेअर करा. त्यामुळे योगा इन्स्ट्रक्टरचं करिअर करण्यासाठी प्रत्येकाला ही माहिती
पोहोचेल किंवा मिळेल. आणि कमेंट्समध्ये तुम्ही लिहा योगा इन्स्ट्रक्टर म्हणून जर का एखादी माहिती मिस झाली असेल तर त्याच्याबद्दल लिहा, किंवा कुठल्या पर्टिक्युलर करिअरबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. तर आय विश यू ऑल द बेस्ट ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर करिअर. एक चांगलं करिअर आहे, तुम्ही नक्की याच्याबद्दल विचार करा आणि चांगले योगा इन्स्ट्रक्टर बना. थँक्यू. गुड डे. बाय.